नमस्कार मित्रांनो, बालाजी ऑनलाईन इन्फो या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे, घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा आहे. मित्रांनो, सुवर्ण संधी आहे. 15,000 प्लस पोलीस भरतीच्या जागा निघाल्या आहे. मी तुम्हाला ए टू झेड माहिती देणार आहे. घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून फॉर्म कसा भरायचा लाईव्ह प्रोसिजर दाखवणार आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ए टू झेड माहिती तुम्हाला मिळणार आहे. फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर पोलीस रिक्वायरमेंट 2025 असे सर्च करायचे आहेत. त्यानंतर तुमच्यासमोर असे एक डॅशबोर्ड ओपन होऊन जाणार आहे. डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला नवीन नोंदणी करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. नवीन नोंदणी करा या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो आधार नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा. आधार नंबर टाकल्यानंतर जनरेट OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जनरेट OTP ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुमच्या आधारवर जे डिटेल आहे जशीची तशी इथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला खाली ईमेल ID विचारलेला आहे. तुम्हाला तुमचा जो ईमेल ID आहे इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन दिसत आहे, पासवर्ड निवडा. तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड ठेवायचा आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली भ्रमणध्वनी क्रमांक मागितलेला आहे, म्हणजेच तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आणि खाली एक तुम्हाला पुन्हा पूर्ण नाव टाका हे ऑप्शन दिसत आहे. तिथे तुमचं स्वतःचं जे नाव आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे. खाली तुम्हाला देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुमचे नाव जे आहे हे इथे टाकून घ्यायचं आहे. आणि खाली लिंग निवडा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला जे मेल असेल फिमेल असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. आणि खाली एक बॉक्सेस आहे त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. आणि तो कॅप्चा आहे तो कॅप्चा त्या बॉक्समध्ये तसा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर रजिस्टर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या मेल IDवर तुम्हाला एक मेल जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय हे ऑप्शन दिसणार आहे. व्हेरीफाय ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे जे खाते आहे ते तयार होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाते लॉग इन करायचे आहे. खाते लॉग इन करायसाठी तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर एक असे डॅशबोर्ड ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची जी माहिती आहे ती भरलेली इथे दिसून जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. त्यावर तुम्हाला क्लिक करून पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पदासाठी अर्ज करा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये वैयक्तिक तपशील मागितलेला आहे. वैयक्तिक तपशीलमध्ये तुम्हाला इथे तुमचे स्वतःचे नाव, वडिलाचे नाव, आडनाव, आईचे नाव हे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तसेच देवनागरीमध्ये मराठीमध्ये नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, पद म्हणजे आता तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, समजा पोलीस कॉन्स्टेबल या पोलीस ड्रायव्हर, जे तुम्हाला पद निवडायचं आहे ते तुम्ही इथं निवडू शकता. त्यानंतर तुम्हाला ज्या जिल्ह्यामधून फॉर्म भरायचा आहे तो जिल्हा इथे निवडून घ्यायचा आहे. तो जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसत आहे, ते ऑप्शन म्हणजे पुढील पृष्ठ या ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. पुढील पृष्ठ या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला आरक्षण तपशील विचारलेला आहे. आरक्षण तपशीलमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारलेला आहे, जसं की तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीत पात्र आहात का? असेल तर होय म्हणायचा, नसेल तर नाही करायचा. त्यानंतर तुम्ही अंशकालीन आहात का? जर असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर खाली पुन्हा एक प्रश्न दिलेला आहे, माजी सैनिक आहात का? असाल तर होय करायचं, नसाल तर नाही करायचं. त्यानंतर खाली पुन्हा एक प्रश्न दिला आहे, भूकंपग्रस्त आहात का? जर असाल तर होय करायचं, नसाल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्ही होमगार्डमध्ये आहात का? असाल तर हो करायचं, नसाल तर नाही करायचं. त्यानंतर खाली पुन्हा एक प्रश्न दिला आहे, तुम्ही अनाथ आहात का? अनाथ असेल तर
होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारलेला आहे, खेळाडू आहात का? जर तुम्ही असाल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. नंतर खाली पण आणखी एक प्रश्न विचारला आहे, प्रकल्पग्रस्त आहात का? प्रकल्पग्रस्त असाल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्हाला ज्या जात प्रवर्गातून फॉर्म भरायचा आहे तो जात तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे. ते जात निवडल्यानंतर खाली तुम्हाला जात प्रमाणपत्राची माहिती विचारली आहे. जात प्रमाणपत्राची माहितीमध्ये तुम्हाला तुमच्या जे जात प्रमाणपत्र आहे त्यावरचा जो जावा क्रमांक आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यावरची दिनांक जे आहे ते इथे तुम्हाला इथे टाकून द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे शिक्षण म्हणजे तुमचं जे 12वी झालं असेल ते 12वी तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे 12वीची मार्कलिस्ट आहे त्या 12वीची मार्कलिस्टवरचे प्रमाणपत्र जो क्रमांक आहे तो याच्यावर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे जन्मदिनांक. तुमचा जो जन्मतारीख आहे ते तुमची जन्मतारीख इथे जशी तशी तुम्हाला इथे टाकायची आहे आणि पुढील पृष्ठ या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढील पृष्ठ या ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला संपर्क तपशील विचारलेला आहे. संपर्क तपशीलमध्ये तुम्हाला तुमचा जो इमारत क्रमांक आहे या तुमच्या इमारतीचे जे नाव आहे तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे राज्य आहे, तुमचं ज्या राज्यात तुम्ही राहता ते राज्य तुम्हाला इथे निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा इथे तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका आहे, तो जो तालुक्यात राहता त्या तालुका तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला ते तुमचे गाव आहे ते गाव इथे तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जो एरिया पिनकोड विचारला आहे तो एरिया पिनकोड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली एक तुम्हाला बॉक्स दिसत आहे त्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. स्थायी निवासी तपशील आणि संपर्कासाठी पात्र एकच आहे ऑप्शन तुम्हाला टिक करून तुम्हाला पुढील पृष्ठ या ऑप्शनवर क्लिक करायचे. पुढील पृष्ठ या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक तपशील ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचा जो धर्म आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. तुमचा धर्म टाकल्यानंतर तुम्हाला तुमची जी जात आहे ते जात तुम्हाला इथे निवडायची आहे. त्यानंतर तुमची जे पोट जात आहे ते पोट जात तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला खाली काही प्रश्न विचारलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला असे विचारले आहे की तुम्ही शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेत आहात का? असाल तर होय करायचं, नसाल तर नाही करायचं. त्याखाली आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे महाराष्ट्र अधिवास. जर असाल तर होय करायचं, नसाल तर नाही करायचं. तुम्ही महाराष्ट्रातून अर्ज भरत आहे तर तुम्हाला होयच असं इथं निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो जावा क्रमांक आहे डोमेसिलवरचा तो टाकून घ्यायचा आणि दिनांक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे कर्नाटकचे अधिवासी आहात का म्हणून. असाल तर होय करायचं, नसाल तर नाही करायचं. पण शक्यतो तुम्ही महाराष्ट्रातून आहात तर तुम्हाला नाहीच करायचं. त्यानंतर खाली आणखी एक प्रश्न विचारलेला आहे नॉन क्रिमिनलमध्ये मोडता का? म्हणजे तुमच्याकडे जर नॉन क्रिमिनल असेल तर तुम्हाला होय करायचं आहे, नसेल तर नाही असे ऑप्शन निवडायचे आहे. त्याखाली आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात का? जर तुम्ही करत असाल तर होय करायचा, नसाल तर नाही करायचं. पण शक्यतो तुम्हाला होयच करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारलेला आहे उमेदवार पोलीस शिपाईच्या पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात का? तर तुम्हाला इथे होयच करायचं आहे. त्यानंतर आणखी प्रश्न विचारला आहे तुम्हाला आपल्याकडे NC सर्टिफिकेट आहे काय? असेल तर होय करायचा, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुमच्याकडे वाहन परवाना आहे का? असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुमच्याकडे संगणक प्रमाणपत्र आहे का? हा प्रश्न विचारला. असेल तर होय करायचा, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला आहे आपण आत्महत्याग्रस्त आईवडील पाल्ले आहात का? तर तुम्हाला नो करायचं आहे, असेल तर हो करायचं आहे. तर तुम्हाला शैक्षणिक तपशील विचारला आहे त्यामध्ये तुम्हाला 12वी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचे जे विद्यापीठ आहे किंवा मंडळ आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे उत्तीर्ण वर्ष झाले आहेत म्हणजे तुम्ही ज्या वर्षी पास झाले आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं उत्तीर्ण वर्ष निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे मिळालेले गुण आहे म्हणजे प्राप्त गुण आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचे जे एकूण गुण होते ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला काही एक प्रश्न विचारला आहे त्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट झाले आहात का? म्हणजे तुम्ही पदवीधर आहात का? असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्हाला खाली आणखी एक प्रश्न विचारला आहे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएट झालं आहे का? तर पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं असेल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एक खाली प्रश्न विचारलेला आहे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य
सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? जर तुम्ही इच्छुक असाल तर होय करायचं, नसेल तर नाही करायचं. त्यानंतर तुम्हाला खाली प्रतिज्ञापत्र दिसत आहे, ते पूर्ण वाचून तुम्हाला त्याच्यावर टिक करायचं आहे आणि जतन करा या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. जतन करा या ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके ऑप्शन क्लिक करायचं आहे. ओके ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो सादर होऊन जाणार आहे. तुमचा अर्ज सादर झाल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्ही जी माहिती भरली आहे ते तुम्हाला इथे चेक करायची आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक ऑप्शन दिसत आहे, अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. म्हणजे तिथे तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेज ओपन होणार आहे. तिथे तुम्हाला छायाचित्र अपलोड करा हे ऑप्शन दिसत आहे. छायाचित्र अपलोड करा हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आणखी एक ऑप्शन दिसत आहे, चूज फाईल. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो फोटो आहे तो इथं निवडायचा आहे. तो फोटो निवडल्यानंतर तुमची जे फोटोची साईज आहे ते तुम्हाला 160 ते 200 या पिक्सल साईजमध्ये करून घ्यायची आहे आणि 5 ते 20 KB या साईजमध्ये तुम्हाला सेट करून घ्यायची आहे. फोटो 5 ते 20 या KBमध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह फोटो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्वाक्षरी अपलोड करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. चूज फाईल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे सिग्नेचर जिथे सेव्ह केली आहे ते तुम्हाला तिथून निवडून घ्यायची आहे. त्यानंतर अपलोड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. अपलोड या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे सिग्नेचरची साईज आहे ते 256 ते 64 KB हे करून घ्यायचे आहे आणि 5 KB ते 20 KB या साईजमध्ये सेट करून घ्यायची आहे. 5 KB ते 20 KB या साईजमध्ये सेट केल्यानंतर तुम्हाला तुमची जे सिग्नेचर आहे सेव्ह सिग्नेचर ऑप्शन तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. सेव्ह सिग्नेचर ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचे जे सिग्नेचर आणि फोटो आहे तो तुम्हाला इथे व्यवस्थित येऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे, पे नाव. पे नाव या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पे नाव या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होऊन जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पुढे जा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचे किती पेमेंट झाले या तुमची फी किती आहे तो तुम्हाला दिसून जाणार आहे आणि तुम्हाला एक खाली कॅप्चा दिसत आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ऑनलाईन भरणा इथे तुम्हाला टिक करून सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक आणखी पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डेबिट कार्ड या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. पे गव्हर्नमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक ऑप्शन दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोसेस फॉर पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रोसेस पेमेंट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर काही ऑप्शन दिसत आहे, UPI पेमेंट, त्यानंतर नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड. तर यामधलं तुम्हाला UPI आणि QR या ऑप्शन निवडायचं आहे. UPI QR या ऑप्शन निवडल्यानंतर तुमच्यासमोर एक QR कोड दिसत आहे. तो QR कोडवर तुम्हाला तुमच्या फोनपेमधून पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज येणार आहे पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आला. तुमच्यासमोर एक रिसिप्ट येणार आहे सक्सेस झाल्यानंतर. ते रिसिप्ट तुम्हाला तुमच्याजवळ काढून ठेवायची आहे. त्या रिसिप्टचे प्रिंट काढल्यानंतर पुन्हा तुम्हाला होमपेजवर जायचं आहे. होमपेजवर जाऊन तुम्हाला थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला तिथे प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशन या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे जा ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जा ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर प्रिंट फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. प्रिंट फॉर्म या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशनचं फॉर्म आहे त्याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि तुमच्याजवळ ठेवून द्यायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.